शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आज तरी खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल अशा आशेने शेतकरी दररोज बँकेमध्ये चक्रा मारत आहेत, परंतु बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी खाते तपासल्यानंतर खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। हप्ता जमा होणार का हप्ता बंद झाला असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या हप्ता जमा होणार, मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली की काय असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। परंतु त्यातच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। निवडणुका आणि इतर काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी कर्ज निवारणास हवे 35,000 कोटी, अर्थसंकल्पात घोषणा शक्य। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून अर्थसंकल्पात कर्जमाफीची शक्यता। 210 कोटींच्या इन्शुरन्ससाठी विमान पाडले, रोहित पवार यांचा दावा। सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा घातपातच झाला असा रोहित पवार यांचा संशय आहे। आर्थिक स्थिती बिकट तरी देखील वाटता फुकट, राज्यांच्या मोफत योजनांवरती सर्वोच्च फटकारे। फुकट वाटण्यापेक्षा रोजगार निर्मितीवरती भर द्या असे आव्हान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केले आहे। साखर उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका, देशातील उत्पादन अंदाजापेक्षा कमीच राहणार। देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये ऊस पिकाला पावसाचा फटका बसला आहे, परिणामी साखर उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता असून साखरेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी काँग्रेसची अट, समर्थनाच्या बदल्यात हवी विधान परिषदेतील जागा। सध्या जर बघायला गेलं तर राज्यसभा निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा आता तापले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। अजितदादांच्या तपास यंत्रणेबद्दल संशय, रोहित पवारांना सुरक्षा पुरवण्याची मागणी तर अस्वस्थता आणखीन वाढेल। सध्या जर बघायला गेलं तर अजितदादांच्या तपास यंत्रणेबद्दल देखील आता संशय व्यक्त केला जात आहे। खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसाठी निधी आला, पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति विहीर 15,000 रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सरलेल्या वर्षात कांदा निर्यात 20% घटली, विदेशी चलनासह शेतकऱ्यांचे झाले नुकसान। सध्या जर बघायला गेलं तर निर्यातीमध्ये 20% घट। अजित पवार अपघात तपासामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक, अजित पवार अपघात तपासामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। अजितदादांचा घातकी अपघात, सत्य 30 दिवसांमध्ये बाहेर येणार, विमानाचा ब्लॅक बॉक्स डेटा डाउनलोड करण्यामध्ये यश आले असून आता सर्व काही सत्य लवकरच बाहेर येणार आहे। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी AI साहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे AI समिटमध्ये प्रतिपादन। जागतिक स्तरावरती महाराष्ट्राच्या महाॲग्री AI धोरणाचा देखील परिचय देण्यामध्ये आला आहे। लाडकी बहीण योजनेमधून 86 लाख महिलांना डच्चू, सध्या जर बघायला गेलं तर eKYC तसेच इतर काही कारणामुळे आता बऱ्याच बहिणींचा हप्ता बंद झाला आहे। थकीत ऊसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार, कारखान्यांकडून आता 10 कोटी रुपयांची बँक गॅरंटी देण्यामध्ये आली आहे। मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा, शेतकरी केंद्र चालक मार्केटिंग फेडरेशनची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर आता मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यामध्ये यावे अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे। अंशतः ढगाळ हवामान, उकाडा कायम राहणार, राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। यातच तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून पावसाला देखील पोषक हवामान होत आहे।
KYC प्रलंबित शेतकरी ठरणार अपात्र. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून कर्जमाफीच्या लाभासाठी KYC करणे अनिवार्य आहे. KYC करणे आवश्यक. अमेरिकेला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांची कुर्बानी का दिली? राहुल गांधी. सध्या जर बघायला गेलं तर भारत अमेरिका करारावरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवरती टीका. यंदा 8,300 नवीन बस ताफ्यामध्ये दाखल करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार. PM सूर्यघर योजनेचा राज्यात झंझावत. 6 लाखांवरती कुटुंबाचे वीज बिल होणार 0. लाभार्थ्यांना दिलासा. तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. मंत्री दादा भुसे यांचे नाशकामध्ये सूचक विधान. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सूचक विधान दादा भुसेंनी केलं. टॅरिफ लावणे बेकायदेशीर. ट्रम्प यांना अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचा झटका. म्हटले राष्ट्राध्यक्षांना याचा अधिकार नाही. राज्याच्या राजकारणामध्ये आता निकोप राहिले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत. शिंदेंच्या भेटीवरती केला खुलासा. शेतकऱ्यांना उशिराने दिलेल्या FRP वरती 15% व्याज द्यावेच लागणार. साखर आयुक्त कोलते यांचा कारखान्यांना इशारा. अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेत्याची प्रतीक्षा. सध्या जर बघायला गेलं तर राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च या दिवशी सादर होणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आता विरोधी पक्षनेत्याविना होणार असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या नजरा PM किसान योजनेच्या हप्त्याकडे. कधी जमा होणार 22वा हप्ता? सध्या जर बघायला गेला तर PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्ते जमा झाले असून याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22वा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता. राज्यातील 57 सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार. 8 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार. 15,000 कोटींच्या कर्जास मान्यता देण्यात आली. बळीराजाची चिंता मिटली. शेततळे योजना नवी संजीवनी. मागील त्याला शेततळे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले. कांदा पंढरीमध्ये घटले लागवडीचे क्षेत्र. गतवर्षीच्या तुलनेत 20,000 हेक्टरने क्षेत्रात घट. अतिवृष्टीसह बदलत्या धोरणाचा परिणाम. कांदा लागवडीमध्ये यंदा 20% घट झाली आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या 4 ते 5 वर्षापासून म्हणजेच की 2020, 21, 22, 23 आणि 24 सालातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक कारणामुळे किंवा डिजी क्लेम ऑफलाईन दाखवत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता. परंतु हाच थकीत असलेला रखडलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पात्र असताना सुद्धा मागील काही वर्षाचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. विलिनीकरणाच्या नावाखाली शरद पवार गटाच्या माध्यमातून सध्या राजकारण केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आता टीका केली आहे. रेशन दुकानामधून गहूसोबत मका वितरणाचा देखील प्रशासनाचा प्रयत्न. लाभार्थ्यांमध्ये होता संभ्रम. पुरवठा विभागाच्या माध्यमातून शासनाच्या आदेशांची दिली माहिती. शेतमालाच्या दरात घसरण कायम. बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दर. आधीच उत्पादन कमी, त्यातही नाही भावाची हमी. गहू, हरभरा, तूर, सोयाबीन उत्पादक चिंतित. सध्या जर बघायला गेलं तर दरातील घसरणीमुळे शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कांदा करतोय वांदा. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये. सध्या जर बघायला गेलं तर आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सध्या घसरले आहे. बच्चू कडू यांची 250 किलोमीटरची पदयात्रा. शेतकरी व आदिवासींच्या हक्कांसाठी पुन्हा उतरणार मैदानामध्ये. सध्या जर बघायला गेलं तर बच्चू कडू यांनी 250 किलोमीटरची पदयात्रेची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. फक्त एका फोन कॉलवरती पीक विमा योजना आणि बाजारभावाची सगळी माहिती मिळणार. सध्या जर बघायला गेलं तर भारत विस्तारमुळे शेतकऱ्यांना इंटरनेटशिवाय सोप्या फोन कॉलद्वारे आता सर्व काही माहिती मिळणार आहे. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
पोर्टलवरती डेटा अपलोड सुरू, थकबाकीदारांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. शेतकऱ्यांची माहिती भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे राज्यातील कर्ज म्हणजेच की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. खरीप पीक विम्यासाठी पात्र असून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षांचा थकीत पीक विमा जमा होत असला तरी या 2025चा खरीप हंगामाचा पीक विमा कधी मिळणार हा देखील प्रश्न आहे. राज्यातील तापमानामध्ये चढ उतार कायम, हवामान खात्याने दिला इशारा. सध्या जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यामध्ये आलेला होता, परंतु हे अवकाळीचे संकट टळल्याचे आता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. सध्या जर बघायला गेलं तर सध्या तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचं देखील बघायला मिळत आहे. राज्यसभेबाबत 3 पक्ष एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. 3 पक्ष एकत्र निर्णय घेतील असं ते म्हटले. वाढीव टॅरिफच्या भीतीने भारत-पाक युद्ध थांबले. 200% टॅरिफ लावेन तेव्हा कुठे युद्ध थांबलं? डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. वाढीव टॅरिफच्या भीतीने भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध थांबलं असं ट्रम्प यांनी दावा केला आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता अवघ्या काही दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता जमा होणार. महाराष्ट्रातील 1,70,000 शेतकऱ्यांना मोठा झटका. एका चुकीमुळे थांबला 2,000 रुपयांचा हप्ता. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ई-KYC आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे आता साधारणतः 1,70,000 शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे. द्राक्ष उत्पादकांनो सावधान. व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना रोख व्यवहारालाच प्राधान्य द्या. सध्या जर बघायला गेलं तर आता सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना रोख व्यवहाराला प्राधान्य देणे आवश्यक. ई-KYC केले का? शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या लाभाकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्यावी. शेतकऱ्यांसाठी अजून एक अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलण्यामध्ये आले आहेत. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना असून आता कर्जमाफीच्या लाभासाठी देखील KYC करणे आवश्यक आहे. जे शेतकरी KYC करणार नाहीत तर असे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अपात्र ठरण्याची देखील शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.